कुंडलिनी जागृतीचे किती प्रकार असतात? कुंडलिनी जागृतीचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आहे प्राणकुंडलिनी, दुसरं चित्तकुंडलिनी आणि तिसरं पराकुंडलिनी. प्राणकुंडलिनी म्हणजे जिथे आहे तिथले तिथे ती जागृत होणे. म्हणजे यामध्ये घडतं काय की एक साधक आहे, तो बसलाय आणि त्याला काही लोक किंवा काही व्यक्ती त्याच्या भुवर मध्य म्हणजे आज्ञाचक्राला स्पर्श करतात. असं तुम्ही पाहिलं असेल अंगठ्याने, किंवा असं देखील पाहिलं असेल की उजवा हात टाळू भागावर डोक्यावर ठेवलेला आहे, असंही पाहिलं असेल. तर याला म्हणतात स्पर्श शक्तिपात. कित्येकदा तुम्ही पाहिलं असेल की आरती चालू असेल, भजन चालू असेल, बऱ्याच लोकांना तुम्ही रडताना पाहिलं असेल. मी आता ऍक्च्युली हे विचारणार होते की खूप ठिकाणी गेल्यानंतर खूप भरून येतं एकदम, आणि कारण माहित नाही. हा तर ते त्यावेळेला चित्त कुंडलिनी जागृत झालेली असते. आणि मग येते पराकुंडलिनी, ती म्हणजे थेट मग आपल्या आज्ञाचक्रापर्यंत ती येते. ती हे सगळं पराकुंडलिनी. तर मी मात्र हे मान्य करतो की आपल्याला सद्गुरु कृपेशिवाय जागरूक करणं खूप अवघड आहे. सद्गुरूने शक्तिपात दीक्षा देणं हे फार महत्वाचं आहे.